हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत टाईप ऑफ ब्लड वेझल. यामध्ये तीन टाईप येते, एक येते आर्टरीज, एक येते वेन्स आणि एक येते कॅपिलरीज. तर आता आपण पाहू आर्टरीज काय करते. आर्टरीज काय करते, जे ऑक्सिजनेटेड जे ब्लड असते ते हार्ट थ्रू पूर्ण बॉडी टिश्यूला किंवा बॉडी पार्टला काय करते, प्रोव्हाइड करते. कोण? आर्टरी. ओके, या ठिकाणी मी जे हार्टचा शेप केलाय असं नसते, फक्त आपण एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. त्यानंतर असते वेन्स. तर वेन्स काय करते, बॉडी पार्ट किंवा टिश्यू कडून जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असते म्हणजे इम्प्युअर ब्लड कुठपर्यंत नेते, ते नेते आपल्या हार्ट पर्यंत. आणि जे कॅपिलरीज असते, तिसरी जी आपली काय ब्लड वेझल, तिसरी जे ब्लड वेझल आपली कॅपिलरीज, ते काय करते, आर्टरीज आणि वेन्सला कनेक्ट करण्याचं काम करते. आणि त्यामध्ये सुद्धा त्यांचं फंक्शन आहे, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला आर्टरीज काय करते, हार्टच्या जवळचे जे प्युअर ब्लड आहे ते बॉडी पार्ट किंवा बॉडी टिश्यूजला काय करते, प्रोव्हाइड करते. तसंच वेन्स काय करते, तर बॉडी पार्ट मधून जे इम्प्युअर ब्लड आहे त्याला आपण डिऑक्सिजनेटेड ब्लड ते हार्ट पर्यंत नेते. आणि कॅपिलरीज काय करते, कॅपिलरीज आर्टरीज आणि वेन्सला कनेक्ट करण्याचं काम करते. आणि अशाच प्रकारच्या कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.